संजय राऊत यांनी त्यांच्या पुस्तकामध्ये केलेल्या काही दाव्यांसंदर्भातली गुजरात दंगलीनंतर बाळासाहेब ठाकरेंनी मोदी शहांना वाचवलं असा दावा नरकातील स्वर्ग या आपल्या पुस्तकातून खासदार संजय राऊत यांनी केलेला आहे। तसा गौप्यस्फोट त्यांनी केलाय। बाळासाहेब आणि पवारांनी कायद्याच्या चौकटी बाहेर जाऊन मोदी शहांना मदत केली। बाळासाहेबांनी मदत केली नसती तर मोदी आणि शहा तुरुंगात असते असा दावा सुद्धा राऊतांनी आपल्या पुस्तकातून केलाय। नेमकं संजय राऊत यांनी आपल्या पुस्तकामध्ये काय गौप्यस्फोट केलेला आहे, काय दावा केलेला आहे बघूया। गोध्रा कांडावेळी गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदींभोवती चौकशीचा ससेमिरा लागला होता। संपूर्ण देश तेव्हा मोदींच्या विरोधात होता, परंतु ठाकरे, शिवसेना आणि सामना मोदींच्या बाजूने उभा राहिला। मात्र त्याच मोदींनी पुढे शिवसेना असुरी पद्धतीने फोडली। अमित शहा यांना सुद्धा बाळासाहेब ठाकरे यांनी चौकटी बाहेर जाऊन मदत केली। केंद्रात यूपीएचं सरकार होतं आणि दंगलीतील काही निर्घृण गुन्ह्यांचा तपास सीबीआयकडे सोपवला होता। त्यावेळी नरेंद्र मोदींना अमित शहा यांना मदत करता येत नव्हती। अडचणीत अडकलेल्या अमित शहांना एकच माणूस मदत करू शकतो, ते म्हणजे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, असं शहा यांना कोणीतरी सुचवलं। एके दिवशी लहान जय शहा यांना घेऊन अमित शहा मातोश्रीवर पोहोचले। मी अडचणीत आहे, तडीपारी आहे, अमित शहा यांनी बाळासाहेब ठाकरेंना हे सांगितलं आणि त्यानंतर बाळासाहेब ठाकरे यांनी मनोहर जोशी यांच्या फोनवरून अमित शहा यांचं प्रकरण ज्यांच्याकडे होतं त्यांना फोन केला। बाळासाहेब ठाकरे यांच्या एका फोननं अमित शहा यांच्या जीवनातल्या आणि राजकीय प्रवासातल्या बहुतेक अडचणी दूर झाल्या। तर या सगळ्यामध्ये आता चित्रा वाघ, संजय शिरसाट आणि गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया सुद्धा दिलेल्या आहेत, बघूया। एक हिंदुत्वाचं वारं वाहत आहे आणि त्यांच्या भोवती घोंगावत आहे। आता मोदींना बदलणं म्हणजे हिंदुत्वाशी द्रोह ठरेल। गुजरात आपल्या हातून जाईल। मोदींना बदलू नका हे बाळासाहेबांचं म्हणणं तेव्हा भाजपला तेव्हाच्या प्रधानमंत्र्यांना मान्य करावं। नरेंद्र मोदी यांनी माननीय शरद पवार साहेबांशी वारंवार चर्चा केली आणि विनंती केली, हे मला माहिती आहे। वारंवार मेरा खास आदमी है, आप मदत करो, मेरा खास। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वर्गासारख्या महाराष्ट्राला अशा मनोहर कहानिया लिहून नाचवण्याचा कुणी कितीही प्रयत्न केला तरी तो यशस्वी कधीही होणार नाही। खरं तर गटारातील अर्क असं नाव संबंधित लेखकाला अधिक शोभून दिसले असते। आपली असलेली पोझिशन त्या काळामध्ये नेमकी काय होती हे कधीतरी त्या पुस्तकात मांडा ना। परंतु मी काहीतरी स्फोटात्मक काहीतरी बोलतोय किंवा लिहिलंय आणि हे सत्य माना, हे जे प्रकार आहेत ना, हे प्रसिद्धीसाठी असतात, हे नौटंकी आहे। आम्ही शिवसेनेसोबतच आहोत, सुरुवातीपासून येथून आताही आहे, पण आम्ही खऱ्या शिवसेनेसोबत आहोत। काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसलेल्या शिवसेनेच्या सोबत नाही। आपल्या विचारांना तिलांजली देणाऱ्या शिवसेनेसोबत आम्ही नाही। आम्ही खऱ्या शिवसेनेबरोबर बाळासाहेबांच्या विचारासोबत आजही आहोत।